नमस्कार मित्रांनो. नमस्कार. मिस्टर नेहा अँड अभि डेली ब्लॉग आम्ही चालू केलेला आहे. तर आता आम्ही थोडक्यात सुरुवात करत आहोत. आता कसं आहे, फिटनेस आजकाल खूप इम्पॉर्टंट झालेला आहे लाईफमध्ये. डे टू डे लाईफमध्ये आपण केलाच पाहिजे आणि प्रत्येक दिवशी आपण काही ना काहीतरी एक्सरसाइज किंवा वॉक किंवा काहीतरी ॲक्टिव्हिटी केलीच पाहिजे. कारण की हेल्थ इश्यूज खूप लोकांना आहे आता. शुगर, ब्लड प्रेशर, डायट म्हणजे आपलं बाकीचे प्रॉब्लेम्स, हार्मोनल इश्यूज, एन्झायटी आता सगळं बदललं. एन्झायटी, डिप्रेशन सगळ्यात लोक चालली आहेत. काही एन्जॉयमेंट नाही, काही मित्रांना भेटणं नाही किंवा काहीच नाही. बिझी तर लाईफ. बिझी लाईफ मध्ये काम आणि घर हेच करताय लोक. बाकीचं काय फिटनेसकडे लक्ष नाही, काहीच नाही, कोणाचंच नाही. इव्हन सगळ्याच लोकांचं 99% लोक त्याच्यातच आहे. अर्धे लोक मेहनत करून करतात, पण बाकीचे लोक करतात आहे, ट्राय करतात आहे एक्सरसाइज आणि पण ते पण थोडं मुश्किल होतं त्यांना, तर डिफिकल्ट चाललंय त्यांना. तर मी तेच म्हणतोय लोकांना, पण मी सांगितलं घरात की आता मी फिटनेस ट्रेनर आहे. तर मी यांना ॲडवाईस दिली की बाबा ॲटलिस्ट काहीतरी करा. घरातली कामच नसतात एक्सरसाइज, आपली दुसऱ्या पण एक्सरसाइज ॲक्टिव्हिटी कराव्या लागतात. त्या आपल्या हेल्थसाठी असतात. हे तुम्ही घरासाठी करताय, पण हेल्थसाठी काय करताय तुम्ही स्वतःच्या? मी पण अभिला सांगायची की मी घरात कपडे धुते, भांडी घासते, जेवण बनवते, माझी धावपळ होते. केर कचरा, हा, हे सगळं माझं वर्कआउट आहे. तर अभि बोलला ते तुझं वर्कआउट नाहीये, तुझं वर्कआउट हे तू व्यायाम केल्याशिवाय काहीच नसतं. काहीच होणार नाही. व्यायाम करणं हे गरजेचं आहे कधी पण तर लक्षात मी ठेवा. आमच्या जे डेली लाईफ बद्दल जे आहे ते दाखवतोच आहोत. त्याच्याबरोबर मी स्वतःला शिस्त लावून घेत आहे की नीटनेटकं कसं राहायचं. कारण की माझ्यात पण खूप सारे असे अवगुण आहेत की ते मला सुधरवायचे आहेत आणि तुमच्याबरोबरच ते मी पण सुधरवणार आहे. तर मला व्यवस्थित राहायचं आहे, मला मला स्वतःला फिट करायचं आहे. तर तुमच्या मार्फत मी पण डेली चालायचा प्रयत्न करते. आता वर्कआउटचा पण प्रयत्न करते. त्यानंतर वर्कआउट हा जास्त नको, पण तुम्ही ऍटलीस्ट 45 मिनिट्स हा वर्कआउट द्यावा. आणि 1 तास किंवा 45 मिनिट्स तुम्ही वॉक करावं डेली. हे गरजेचंच आहे आत्ताच्या सिच्युएशन नुसार. म्हणजे आता क्लायमेट चेंजिंग, खूप गरम त्यानंतर होते. खूप आपण सारे नेहमीच खाणं बोलतो पिणं खूप सगळं गरमी आहे, आपलं ब्लड प्रेशर हे नॉर्मल होतं. हे खूप महत्वाचं आहे वर्कआउटमुळे. वर्कआउट तुम्ही करता तर एकदम फ्रेश वाटतं, तुम्हाला हलकी वाटते बॉडी. वॉक केल्याने पण तुम्हाला स्ट्रेस लेवल डाऊन होतं, तुमची बॉडी पूर्ण हलकी होते. आता कालच माझ्या आईचं उदाहरण आहे, ती खूप दिवस जात नव्हती, इकडे भावाकडे होती, बहिणीकडे गेली, त्यानंतर ती वॉकचं बंदच झालं तिचं. तर काल ती नेहा घेऊन गेली तिला वॉकला, ती माझ्यावर चला. काल करून आली ती आणि तिला एवढं म्हणजे स्वतःहूनच बोलली ती, अरे मला हलकं वाटतंय, माझी बॉडी एकदम हलकी झाली. कारण की कसं घरातली सगळी कामं तिनेच केली काल. हो, पूर्ण काल काहीच नाही जेवणापासून आम्ही केलं. हो, जेवणापासून सगळं तिनेच कामं केली. म्हणजे एक एनर्जी पण येते तुमच्यामध्ये, तुम्ही एकदम ऍक्टिव्ह पण होतात, तुमचं ब्लड प्रेशर आणि हे सगळं नॉर्मल होऊन जातं. त्यामुळे तुम्हाला भीती, एन्झायटी हे येणं तर म्हणजे हेच आहे, येऊच नाही शकत माझ्या मते. तर आणि तुम्ही गरमीमध्ये काळजी घ्यायची आहे की आपण वेगवेगळ्या प्रकारची छास प्या. वॉटर थेरपी बोलतो त्याला. हा. त्याच्यात तुम्ही सकाळचं तुम्ही जर डायबिटीस किंवा शुगर थोडी तुमची बॉर्डर लाईन किंवा याच्यावरती आहे, तर तुम्ही मेथी दाण्याचं पाणी पिऊ शकता, त्या मेथी दाणे खाऊ शकता. जे जाडे आहेत त्यांनी आणि सियाचं पाणी वेट प्या. लॉस करायचं आहे त्यांनी चिया सीड्स, ज्यांना हीट इश्यूज आहेत लाईक गरमी किंवा हीट जास्त सब्जा पडते, पाणी तर प्या. सब्जा पाणी प्या. आम्ही पण तेच वॉटर थेरपी आहे बघा, हा, हे वॉटर थेरपी आहे. हेमी लेमन आणि सब्जा आणि काय म्हणतात त्याला, अद्रक आणि पुदिना नाहीये माझ्याकडे. पुदिना आता हे मी टाका. बनवून ठेवलंय आणि आता हे आम्ही दोघं पिणार आहोत. छोटीशा बॉटल मध्ये तुम्ही बनवून आणि जर सिपिंग मध्ये पण पिऊ शकता, असं नाही की पूर्णच प्यायचंय. आणि आपल्याला वाटतं हे पहिल्यांदा घरी लागतं, पण छान या लागतं. चांगल्या या छोट्या छोट्या गोष्टी चेंज केल्या आपण. आणि गरमी खूप वाढली आहे ना, त्यामुळे हे थंडावा, युरिनचा प्रॉब्लेम होतो किंवा डायजेशन म्हणजे आपला गरम गरम होतं ना पोट, खूप गरम पडतं, त्याच्यासाठी त्यासाठी बेस्ट आहे. ठीक आहे ते. आम्ही याचेच उपयोग करतोय, डे टू डे लाईफ मध्ये चेंजेस करतोय. तुम्ही हे बघून तुम्ही पण तुमच्या डे टू डे लाईफ मध्ये तुम्ही चेंजेस केलेच पाहिजे. कारण की फिटनेस ही माणसाला
फूड पर्यंत नाही ते चांगलं ठेवते आणि तुमची फिटनेस कधीच हे नाही होत, ब्रेक नाही पडत त्याला. तुम्ही जर कंटिन्यू राहाल तर, नाहीतर फायदा नाही त्याचा. आमचा हा आणि खाण्यापिण्याकडे लक्ष ठेवायचं जास्त. तुम्ही बाहेरचं अवॉइड करा, कमीत कमी करा. पार्टी हे चालेल तुमचं, पण जास्तीत जास्त तुम्ही फोकस करा तुमच्या खाण्यावरती. खाण्यावरती तुम्ही जर डाएट कॉन्शियस थोडंसं राहाल ना, म्हणजे कॅलरीज आणि ऑइली फूड अवॉइड करून सगळं, तर तुमची डे लाईफ म्हणजे तुमची डे टू डे लाईफ खूप चेंज होते आणि तुम्ही फिटनेसच्या थ्रू जाता पुढे. तसं बघायला गेलं तर अभि जिम ट्रेनर आहे, तर त्याने स्वतःला शिस्त लावली. मी फूडी आहे, पण मला डाएट करायचंय, वर्कआउट करायचं, पण सगळं करायचंय. पण मला पण पाणीपुरी, वडापाव, तेलकट पदार्थ खायचं आणि हे सगळ्या गोष्टी सगळ्या सवय against नाहीये. हा, आणि मला ह्या सगळ्या गोष्टी नाही आवडत, तरी पण प्रयत्न करते. चहा, म्हणजे ह्या सगळ्या ज्या वाईट गोष्टी आहेत ना, त्या लेडीज मध्ये जास्त हे असतात. भात, की किती पण असेल भात नाही खायचा आहे, पण भात खाऊ शकतो, पण त्याची एक थोड्या. क्वांटिटी असते. पण 1 स्पून हा. किंवा 2 स्पून, जास्त नाही. जर तुम्हाला क्रेविंग्स आहेत ते भाताची, तर तुम्ही 2 स्पून खाऊ शकतात. एवढासा भात खाऊ शकतात, पण जास्त नाही. मराठी आईच्या भाषेत जर सुपारी एवढा भात, सुपारी एवढा भात हा माणसाला आता कधीच ट्रेनर नाही जो खाऊ आहे शकत. तो सांगत असतो की तुला हे चांगलं नाही. माझा नवरा तर ट्रेनरच आहे, तर मला सगळ्या गोष्टींना बंधन आहे, पण मी त्याच्या अगेन्स्टच असते. पण मला आता आता समजायला लागला आहे की तो जे सांगतोय तो योग्य सांगतोय. जर मी माझ्या हेल्थची आतापासून काळजी नाही घेतली तर पुढे जाऊन मला डॉक्टरला जास्त पैसे घालावे लागतील. माझ्या शरीरासाठी चांगलं नाहीये ते. तर तोच सुधारवण्याचा प्रयत्न चाललेला आणि आहे. weight कसं आहे, फिमेल मध्ये फॅट्स जास्त असतात, त्यामुळे ते फॅट्स त्यांच्यासाठीच हानिकारक होतात. कारण की त्याच्याने हार्मोनल इश्यू होतात, खूप सारे PCOS, PCOD हे प्रॉब्लेम स्टार्ट होतात त्यांना. त्यामुळे ह्या गोष्टींकडे त्यांनी जास्त लक्ष दिलं पाहिजे. त्यांनी जंक फूड बंद केलं पाहिजे. त्यांनी बाहेरचे फूड, ऑइली फूड, त्यानंतर प्रोसेस फूड हे सगळं त्यांनी अवॉइड केलं पाहिजे. आणि जे नॅचरल आहे, रॉ आहे, तुमच्या घरात जे बनतं, कमी स्पायसी, कमी ऑइल, हे सगळं तुम्ही खायला पाहिजे. कारण की फिमेलला जास्त हार्मोनल इश्यू येतात. पुढे जाऊन थायरॉइड, PCOS, PCOD, डायबिटीज, ब्लड डिप्रेशन, प्रेशर, आपण म्हणतो आणि डिप्रेशन. फिमेलला डिप्रेशन येतं. हो, फिमेलला जास्त डिप्रेशन मी येतं, तुम्हाला एक कारण की अनुभव त्यांच्या डोक्यात सांगते. खूप विचार असतात. मेलच्या पण असतात, पण ते कसे अवॉइड करतात त्यांना, म्हणजे टॅकल करून घेऊन टाकतात ते. आणि आपल्याला आणि कळत असं- पण नाही की डिप्रेशन म्हणजे काय, आपल्याला ते माहितीच नसतं. पण मी एक सांगते तुम्हाला की आपण जास्त टीव्ही बघितली किंवा घरातल्या मोबाईल घरात राहिलो, मोबाईल जास्त वापर केला किंवा कोणाशी कम्युनिकेशन चुकली नाही, हा कम्युनिकेशन जास्त कोणाशी केलं नाही, किंवा प्रत्येक गोष्टीला चिडचिड करत राहिलो, हे छोटी छोटी डिप्रेशनचे आहे. तर आपण त्याच्यातनं थोडं बाहेर यायला पाहिजे, कारण की आपल्याला राग खूप अनावर येतो. म्हणजे काही कारण नसताना आपण नवऱ्यावर चिडतो किंवा मुलांवर चिडतो किंवा घरातली जी व्यक्ती असते त्यांच्यावर. म्हणजे कोणती गोष्ट झाली नाही तरी पण आपल्याला असं वाटतं की ती गोष्ट हवी आहे करून, आपल्या मनासारखी झाली पाहिजे. हे डिप्रेशनचे स्मॉल हे आहेत, चालू आहे ते. तर त्यातनं थोडं बाहेर आलं पाहिजे, थोडं बाहेर फिरलं पाहिजे, एन्जॉय केलं पाहिजे, एक ट्रिप तरी काढली पाहिजे, फॅमिली बरोबर हसून खेळून राहिलं पाहिजे. आता आमची फॅमिली अशी आहे की तुम्ही बघत असाल आमचे व्हिडिओ, तर तुम्हाला असं वाटेल की आम्ही फक्त दाखवण्यासाठी फॅमिली हे करतो, पण तसं नाहीये. आमची जी फॅमिली आहे, माझी जी सासू आहे, ननंद आहे, माझी जे फॅमिली, दादा वहिनी आहे, ते भाईंदरवरनं येतात खास. आम्ही सगळे एकत्र जेवतो, मस्ती करतो, गप्पा गोष्टी करतो, जुन्या आणि आठवणी काढतो. जुन्या आठवणी काढतो, लहानपणीचे दिवस आठवतात, सगळं असतं. जेवतो पिवतो मस्त, ते त्यांचे भाईंदरला जातात, आम्ही आमचे खारला येतो, पण एक जॉईंट फॅमिली सारखे राहतो. म्हणजे असं कधी वाटत काय नाही. असेल, म्हणजे काय इव्हेंट असेल तर आम्ही तर एकत्र नक्कीच येतो. येतो. हो. कोणी असं नाही करत की असे काही नाही, रोज म्हणजे काही नाही. जाऊन येऊन असतो, पण असे इव्हेंट्स असतील तर सगळे एकत्र येतो, काही प्रॉब्लेम्स असतील तर सगळे एकत्र येतो. आणि फॅमिली असणं खूप गरजेचं आहे माझ्या मते तरी. आजकालच्या ज्या ह्याच्यामध्ये जे एकटं राहणं, एकटं आहे, हा ते पण पाहिजे की आपल्याला प्रायव्हसी पाहिजे, आपल्याला एक, पण फॅमिली पण सोबत पाहिजे ह्याच्या बरोबर. आणि खूप बरं वाटतं. आणि आणि- अर्ध डिप्रेशन तर त्याच्यातच त्याच्यातच निघून जातं की ह्यांचं काय, ह्यांचा स्वभाव वेगळा आहे, माझा स्वभाव वेगळा आहे, याचा स्वभाव वेगळा आहे,
पण सगळे एकत्र येऊन राहतात आणि भांडण न करतात. काही प्रॉब्लेम असतील तर तोंडावर करून क्लिअर करा. पण आता तुम्ही बोलाल की भांड्याला भांडं लागतं, मग भांडणं वाढतात, ते तिकडेच भेटवून टाका. आजकाल लाईफ खूप शॉर्ट आहे, कारण की ती एन्जॉय करा आणि मस्त राहा, एवढंच सांगते मी. आजचा ब्लॉग त्यासाठीच आहे खास, की छोट आजच्या म्हणजे याच्यामध्ये एक रुटीन मध्ये तुम्ही काय काय करू शकता आणि कसं तुमचं चेंजेस करू शकता लाईफ मध्ये, हे तुम्हाला सांगण्याचा आमचा छोटासा प्रयत्न छोटासा आहे. उद्देश आहे. तर एखाद्या व्यक्तीने जरी हे जे लाईफस्टाईल आहे ते केलं तर आमच्यासाठी आनंद होईल आम्हाला ह्या गोष्टीचा. गुड इव्हिनिंग, नमस्कार. आज आत्ता मी आणि आई राऊंड मारायला आलेलो आहोत गार्डनला, आहे ना आई? आज आम्ही सासू सुना राऊंड मारतोय. आम्ही पण गार्डन मध्येच आहे आणि बघा तुम्ही गार्डन मध्ये सगळे लोक आहेत. तात्या इकडे बसून आम्हा इकडे लक्ष देत आहेत, तुम्ही पाहू शकता. त्याने किती सिक्स मारले, त्याने किती सिक्स मारले त्याला बघितलं. आताच माझा वर्कआउट झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. मी खूप घामाघूम झालेली आहे आणि आता इकडेच व्हिडिओ संपवते. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा.